अवकाळी पावसामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फटका, तीळ, भुईमूग, फळबाग उत्पादकही संकटात. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून काढणीला आलेली पिकं तीळ, भुईमूग अवकाळी पावसामुळे वाया गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. तीळ, भुईमूग, फळबाग बागायतदारांनाही याचा फटका बसला आहे आणि कृषी विभागातील कृषी सहाय्यक त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. लवकरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आताच नुकतंच अवकाळी पाऊस या आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची फार नुकसान होत आहे. आता भुईमूग आहे, मूग आहे, त्यानंतर फळबाग आहे. या फळबागाची या हवा दोन वारा दोन आणि पावसामुळे नुकसान खूप शेतकऱ्याची झाली आहे. शेतकऱ्याची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे, परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही. कित्येक पोल पडले आहे, कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे, नुकसान झालं आहे. कुठं बैलं मरले आहे. आमच्या वणी भागात तर आत्ता परवाच्या याच्यात 12 बकऱ्या मरण पावल्या. त्या शेतकऱ्याला वीज पडून त्याचीसुद्धा हानी झाली. अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं, परंतु अजूनपर्यंत त्याचा कुठंच उहापोह किंवा काही होत नाही. सरकार याच्यावरती अजूनपर्यंत लक्ष घातलं नाही. त्यांना शेतकऱ्यांना याचा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनसुद्धा दिले, परंतु अजूनपर्यंत त्यांचा सर्व्हेसुद्धा झाला नाही. ही फार शोकांतिक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.